नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे महानगरपालिका की आम सभा के दौरान महापालिका मुख्यालय के बाहर राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट ने नालेसफाई के मुद्दे पर जोरदार प्रदर्शन किया। युवक अध्यक्ष प्रीतेश मोरे के नेतृत्व में हुए इस आंदोलन में आरोप लगाया गया कि तय समय सीमा खत्म होने के बावजूद शहर में नालेसफाई का काम पूरा नहीं हुआ है। प्रीतेश मोरे ने दावा किया कि ठाणे में अब तक केवल 30 से 40% नालेसफाई ही हुई है। उन्होंने काम में कथित अनियमितताओं पर सवाल उठाते हुए कहा कि आखिर संबंधित ठेकेदारों को किसका संरक्षण प्राप्त है। मोरे ने चेतावनी दी कि यदि जल्द ही नालेसफाई का काम पूरा नहीं हुआ तो संबंधित अधिकारियों के दफ्तरों के बाहर भी आंदोलन किया जाएगा। फिलहाल मानसून से पहले नालेसफाई को लेकर ठाणे में सियासत गर्मा गई है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। ऐसे ही ताज़ा अपडेट के लिए चॅनल को सब्सक्राइब करें। आंदोलन याच्यासाठी होतं की मागील 15 दिवस मी नालेसफाई संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना भेटत आहे, तर प्रत्येक वेळी एकच कारण सांगण्यात येते की फ्लोटिंग येते। तर मी त्यांना तेच बोललो की ती फ्लोटिंग तुम्ही साफ का नाही करत आहात। तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की संबंधित तिथे जो काही नाला आहे तिथे एक वायर कट झालेली आहे, त्या बिकॉज ऑफ वायर कट झाल्यामुळे शॉक सर्किट होईल आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते। तर सदर मी अधिकाऱ्यांना हेच सांगितलं, तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला एक पत्र द्या आणि त्या पत्राद्वारे ते काम करून घ्या। अजून देखील ते काम झालेलं नाही, अजून देखील नालेसफाई झालेली नाही, डेडलाईन संपून गेलेली आहे तरी देखील नालेसफाई होत नाहीये। याचं नेमकं कारण आम्हाला समजायला पाहिजे। आम्ही वर्क ऑर्डर मागितल्यावर तुम्ही आम्हाला LY ची कॉपी देता, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी किती माजले आहेत हे यातून दिसून येतं। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की तुम्ही 8 दिवसात पूर्ण नाले साफसफाई करा, नाहीतर 9व्या दिवशी संपूर्ण घाण एक तर तुमच्या ऑफिसला आणि तुमच्या घरी आणि नंतर ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर त्यांना टाकून देईल। कुठे कुठे जाणवले तुम्हाला हे असं? संपूर्ण ठाणे शहरामध्ये तर तो आपला जेलच्या इथला नाला असू द्यात, आपल्या चंदनवाडीतला नाला असू द्यात, आपल्या वंदना डेपोचा नाला असू द्यात, तो तर असा डेपो आहे तिथे सर्वात पहिले पाणी तिथे भरलं तर त्याच्यानंतर आपला माजिवडाचा नाला असू द्यात, कॅडबरीचा इथला उतळसरचा नाला असू द्यात, सगळेच नाळे म्हणजे ठाण्यातले कुठेच नालेसफाई झालेली नाहीये। कळवा मुंब्रा तर लांबची गोष्ट राहिली।